बाजारात मस्त असे पेरू आलेले आहेत. आता आपण आज पेरूची तुम्हाला एक रेसिपी दाखवते. करायचं असं आहे की पिकलेले पेरू घ्यायचे. एका पेरूचे 4 फोडी करून घ्यायचे आणि त्याच्या आतल्या बिया फक्त काढून घ्यायचं आहे. गर काढायचा नाही आहे आणि सालं पण काढायची नाही आहे. फक्त बिया काढून घ्यायच्या आहेत. त्या दातात येतात आणि अडकतात, त्यामुळे काढून घ्यायचं आहे. ह्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. आता आपण फोडणी करूया. फोडणीसाठी इथे मी थोडंसं तेल घेतलं, त्यात हिंग, मोहरी घातली आहे, थोडीशी मेथीदाणे घातली आहे, मिरच्या घातल्या आहे, लाल तिखट घातलं आहे, हळद घातलं आहे, काळा मसाला घातला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पेरू घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला वाफेवर उकळून घ्यायचं आहे. आता हे बघा, छान असं उकळल्यानंतर याच्यात घालायचं आहे आपल्याला गूळ. गूळ घातल्यानंतर गूळ वितळेस्तोवर याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. खूप घट्ट नाही करायचं आहे, थोडं पातळ ठेवायचं आहे. पेरू शिजला आहे बघा आपला. एवढंच उकळून घ्यायचं आहे. थंड झालं की हे जरा असं घट्ट येतं. तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.